गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करा, राज ठाकरेंची मागणी। तर सत्य स्वीकारून निवडणुका रद्द करण्याचे उद्धव ठाकरेंचं आवाहन। नक्षल चळवळीला मोठा धक्का, 6 कोटींचं बक्षीस असलेल्या भूपतीचं 60 नक्षलवाद्यांसोबत शरणागती। गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोर शस्त्र खाली ठेवली। माओवाद संपुष्टात येत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला अजित पवारांची देखील पुष्टी। तर एवढ्यात माओवाद संपेल असं वाटत नाही, सुशीलकुमार शिंदे यांचं प्रत्युत्तर। बीड जिल्हा कारागृहामधील कैद्यांच्या धर्मांतरणाच्या प्रकरणी अखेर कारवाई। कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची उचलबांगडी, उपअधीक्षक म्हणून नागपूरला रवानगी। आजारी असल्यामुळे बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलं, अजित पवारांचा दावा। तर प्रफुल्ल पटेल यांच्या नाराजीमुळे पालकमंत्रीपदावरती पाणी सोडावं लागल्याची चर्चा। रवींद्र धंगेकरांना आवरा, अन्यथा युतीमध्ये मिठाचा खडा पडेल। भाजप नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार, धंगेकरांना शिंदेंकडून सबुरीचा सल्ला। धंगेकर मात्र भूमिकेवर ठाम। वसई विरारचे माजी मनपा आयुक्त अनिलकुमार पवार यांची अटक मुंबई हायकोर्टानं ठरवली बेकायदेशीर। ईडीला मोठा धक्का, आदेशांना स्थगिती देण्याची ईडीची विनंती हायकोर्टानं फेटाळली। थेट जाऊयात सोलापूर